नमस्कार मंडळी, मी प्रवीण तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल आपल्या कोकणामध्ये गावच्या सानेवरील शिमगा हा 2 ते 3 मार्च दरम्यान संपन्न झालेला आहे। तर आपल्या कोकणामध्ये बहुतांश भागामध्ये गावचा शिमगा पार पडल्यानंतर सुद्धा शिमग्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर गावचं ग्रामदैवत म्हणजे गावची जी पालखी असते ती गावातील प्रत्येक वाडीमध्ये आपल्या भक्तांना, आपल्या घरांना, आपल्या घरातील कुटुंबांना दर्शन देण्यासाठी प्रत्येक वाडीमध्येही फिरत असते। अशातच 11 मार्च 2026 रोजी माझ्यासुद्धा वाडीत आमच्या ग्रामदेवतेची पालखी आलेली। त्या पालखीची एक छोटीशी गोष्ट सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आज आलेलो आहे। मित्रांनो, आमच्या गावाची खासियत म्हणजे अशी आहे की आमच्या गावामध्ये उभी आणि आडवी पालखी ही आम्हाला लाभलेली आहे। जवळपास आमच्या पंचक्रोशीत अशी आडवी आणि उभी पालखी कुठेच बघायला मिळत नाही। म्हणजे माझं गाव वीर देवपाट, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी इथे आहे। जवळपास पंचक्रोशीमध्ये अशी पालखी कधी पाहिलेली नाही। आजवरचं म्हणजे माहिती गोळा करता म्हणजे जसं मी विचारलं तर आजूबाजूला कुठेसुद्धा आमच्या काही म्हणजे जुन्या लोकांनी सुद्धा म्हणजे मी विचारलं त्यांनी सुद्धा तीच गोष्ट सांगितली की अशी पालखी आम्ही पाहिलेली नाही। कदाचित पंचक्रोशीच्या बाहेर अशी पालखी म्हणजे अशा ज्या पालख्या आहेत उभी आणि आडवी ह्या असू शकतात, नाकारता येत नाही, पण आमच्या गावात तरी नाही आहे। तर मित्रांनो, ही उभी पालखी डोक्यावर घेऊन नाचवायचं सुख आणि आडवी पालखी खांद्यावरून मिरवायचं सुख हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे म्हणावं लागेल। कारण की गावचा शिमगा होतो त्यावेळेस तर सगळे लोक त्याचा आनंद मनमुराद पालखीला खांद्यावर मिरवतात, डोक्यावर नाचवतात, त्याचं मनमुराद आनंद घेतात। पण जेव्हा ही पालखी वाडीवाडीत म्हणजे प्रत्येक वाडीवर येणार असते त्यावेळेस प्रत्येक वाडकरी हा मुंबई सोडून गावी गेलेला असतो। कारण की का आपल्या घरी देव आपल्या दर्शन देण्यासाठी येणार असतात, म्हणूनसाठी प्रत्येक मुंबईकरी हा गावी गेलेला असतो। अशातच आमच्या गावी म्हणजे माझ्या वाडीत आलेल्या पालखीचा मी तुम्हाला अनुभव सांगतो। आम्ही सकाळी बरोबर 8 ते 8:30 वाजता गावच्या सानेवर पालखी घ्यायला गेलो। आता तिथून आम्ही बरोबर 8:30ला पालखी घेऊन वाडीत येण्यासाठी निघालो आणि वाडीत 9 वाजता सकाळी पहिलं घर घ्यायला सुरुवात केली। पहिलं घर घेतल्यानंतर सरासरी एव्हरेज काढला तर प्रत्येक घरामध्ये 20 ते 25 मिनटं जातात पालखी घरामध्ये गेल्यानंतर। मग कुणाचे भेटीचे नारळ असतील, कुणाची ओटी असेल, हे सगळं करेपर्यंत 20 ते 25 मिनटं जातात। अशातच मग प्रत्येक घर 1, 2, 3 अशी घरं घेत जात मग दुपारी 12-12:30 दरम्यान गावकऱ्यांना जेवायची सोय होते। मग गावकऱ्यांची जेवायची सोय झाली की जवळपास 1 तास देव आपला हा बैठी असतो। बैठी म्हणजे काय, ज्या वाडीमध्ये जातं तिथे मध्यांतर घेऊन दुपारची जेवणाची वेळ झाली की तिथे पालखी आपण उभी करून ठेवतो आणि मग गावकऱ्यांना जेवायला पाठवतो। जेवून झालं की मग सगळे लोक क्षणाचा विलंब न लावता, कारण उशीर होणार असतो, वाडीमध्ये घरं बरीच असतात, जवळजवळ 50-55 घरांची वाडी असते, काही ठिकाणी कमीसुद्धा असतात, असं काही नाही। आता आमच्या वाडीमध्ये म्हणजे माझ्या घेवडेवाडीमध्ये जवळजवळ 50 ते 55 घरं आहेत। आम्ही 3 कोडबा मिळून पालखी घेतो। आम्ही घेवडे, रेवघेवडे आणि शिगवणवाडी अशा 3 कोडबा मिळून आम्ही एक पालखी एका दिवसाला घेतो। मग दुपारी जेवणानंतर पालखी जी असते तिथून निघाली की मग पुन्हा घरं घ्यायला सुरुवात होते। ती शेवटचं घर घ्यायला रात्री 11 ते 11:30 वाजतात। यावर्षीसुद्धा आम्हाला 11 वाजले आणि 11 वाजल्याच्या नंतर जेव्हा पालखी ठावरते, पालखी ही वाडीच्या गावकऱ्यांकडे लास्टला थांबते, म्हणजे लास्टचं घरी वाडीच्या गावकऱ्यांचं असतं। मग तिकडे जर पालखी थांबली, मग त्या पालखी थांबल्यानंतर गावासमोर गावाचा प्रसाद होतो, म्हणजे देवाचा प्रसाद होतो। मग तिकडे नारळ असतात, पेढे, सगळं गोडधोड असतं, गूळ खोबरं सगळं। मग त्याचा प्रसाद होईपर्यंत मग त्यामध्ये एक तासभर जातो, म्हणजे गावकऱ्यांना पुन्हा मग जेवायला उशीर होत असतो। मग कसं असतं, हा सगळा म्हणजे प्रसादाचं वाटप करून झालं की मग गावकऱ्यांना वाटायची पद्धत असते आमच्याकडे। जसं की गावाच्या पालखीबरोबर आमच्या गावातील जे खूम आहेत, मानकरी आहेत, त्या वाडीतील किंवा आणि प्रत्येक वाडीतील 2-3 मेंबर आणि जे कोणी एक्स्ट्रा येणारी लोक असतात ते सुद्धा पालखीबरोबर दिवसभर फिरत असतात। मग ते झालं की वाडीत समजा 50 घरं आहेत आणि गावाबरोबर जी आलेली मंडळी आहे जी जर 100 असेल किंवा 50 असेल, जर 100 असेल तर प्रत्येक घरामागे 2 हे गावकरी जेवण करण्यासाठी पाठवले जातात। 50 असतील तर प्रत्येक घरामागे 1, अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरात जे असतात ते गावकरी वाटून दिले जातात आणि मग गावकरी जेवायला जातात। हे रात्रीचं जेवण खूप उशिरा होतं मित्रांनो, कारण का त्याला इलाज नाही आहे। वाडीमध्ये घरे जास्त असल्या कारणाने हा उशिरा होणारच आणि वर्षातून उशीर होतो त्याला काही हरकत नाही, सगळे लोक आनंदाने त्या गोष्टीची मजासुद्धा घेत असतात। राहिला प्रश्न सगळ्यांचं रात्रीचं जेवण झालं की मग रात्रीसुद्धा क्षणाचाही विलंब न लावता लोक लगेचच जिकडे पालखी ठावरले गावकऱ्यांच्या घरी तिकडे येऊन सगळे लगेच हजेरी लावतात। कारण का तर रात्री हा वाडीचा शिमगा असतो।
गावचा हा गावच्या सानेवर झालेला शिमगा वेगळा, तो गावाच्या दृष्टिकोनाने झालेला असतो. त्यानंतर ज्यावेळेस मग प्रत्येक वाडी वगैरे वाडीमागे जेव्हा पालखी जाते त्यामध्ये की प्रत्येक वाडीमध्ये हा रात्री शिमगा साजरा केला जातो. त्यामुळे जशी लोकांचं रात्रीचं जसं जसं जेवण होतं तसं तसं पट्टापट लोक क्षणाचाही विलंब नव्हता लगेच गावकऱ्यांच्या घरी देव बैठी असतो तिकडे येतात. मग तिथून जी पालखी उठते आणि एवढा रंग चढतो, कारण का प्रत्येकाने तशी तयारी केलेली असते. तयारी अशी असते की रात्रीचा जो शिमगा असतो तो त्या वाडीने त्या शिमग्याची तयारी केली असते. म्हणजे लायटिंगपासून फटाके, ढोल, सनई या सगळ्या गोष्टीचं सांगड घातलेलं असतं. मग पालखी एकदा का ठावरलेली पालखी उठली ती जाते एका मुख्य ठिकाणी, म्हणजे वाडीच्या जिथे तुम्ही मुख्य ठिकाण असेल, जसं की आमचं आहे मुख्य ठिकाण वाडीचं होळीचं कूट, तिथे आम्ही पूर्ण एक 50x50 म्हणा किंवा 40x40चं असं डेकोरेशन करून लायटिंग वगैरे करून पालखी नाचवण्यासाठी म्हणजे एक शिमग्याची जागा बनवलेली असते. दरवर्षीप्रमाणे आम्ही तिथे पालखी घेऊन जातो. मग तिथे पालखी गेली की ती पालखी नाचवताना किंवा पालखीचा प्रवेश, पालखीचं आगमन करताना जी काही मजा होते मित्रांनो, ती मी तुम्हाला शब्दात अजिबात सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्ही ही मजा बघण्यासाठी क्षणाचाही विलंब न लावता मी पुढचा व्हिडिओ टाकतोय तो नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की हा शिमगोत्सव तुम्हाला कसा वाटला. आणि हो, दुसरी गोष्ट अशी की ही उभी आणि आडव्या पालखीची जी प्रथा आहे, जे आमचं वैशिष्ट्य आहे, ते तुम्ही कुठल्या दुसऱ्या गावात अनुभवलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. थँक्यू. चला आमच्या दाराची लोक सारा जमला सण यो शिमग्याचा गाजवा. पडगावाला लोक सारा जमला सण यो शिमग्याचा गाजवा. देवी देवतांची उभी आडवी पालखी चला चला खांद्यावर फिरवा. देवी देवतांची उभी आडवी पालखी चला चला खांद्यावर फिरवा. देवी देवतांची उभी आडवी पालखी चला चला खांद्यावर फिरवा. देवी देवतांची उभी आडवी पालखी चला चला खांद्यावर फिरवा. मायेच्या ओढ्याचा सजवाया आनंदाचा डोळ्यात आशाचा. रंगानं भरलाय शिमगा सण होळी मातेचा करू मनपान. होळी मातेचा करू मनपान. होळी मातेचा करू मनपान. पुरणाच्या पोळ्या
फिरवा. होळी रे होळी जय घोष करून ढोल सनई वाजवा. देवी देवतांची उभी आडवी पालखी चला चला खांद्यावर फिरवा. देवी देवतांची उभी आडवी पालखी चला चला खांद्यावर विरवा. देवी देवतांची उभी आडवी पालखी चला चला खांद्यावर फिरवा. देवी देवतांची उभी आडवी पालखी चला चला खांद्यावर फिरवा. गावकर आणि ते कारभारी पालखी समान ते स्वीकारी. पालखी समान ते स्वीकारी. पालखी समान ते स्वीकारी. हे नवविवाहित दाम्पत्याला खांद्यावर घेताना ते वाढकरी. खांद्यावर घेताना ते वाढकरी. खांद्यावर घेताना ते वाढकरी. वरदान सोमेश्वर मनाई लागो उभ्यात पालखीन बसवा. वाघजाई केदार नवलाई लागो आडव्यात पालखीत बसवा. देवी देवतांची उभी आडवी पालखी चला चला खांद्यावर विरवा. देवी देवतांची उभी आडवी पालखी चला चला खांद्यावर